अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. काय मग भावांच्या लाडक्या बहिणींनो, भावासाठी राखी निवडताय ना? अहो मग आता त्यांच्या मूल्यांकानुसार निवडा की. म्हणजेच काय, भावाची जन्मतारीख काय आहे, जन्मतारखेवरून आपण मूल्यांक काय तुमच्या भावाचे ते बघूया आणि त्यानुसार तुमच्या भावासाठी तुम्ही कोणती राखी घेतली पाहिजे. राखीचा रंग, आकार, गोष्टी ज्या या आहेत तर त्या असायला हव्यात, त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यांनी काय होणार आहे, आता तुम्ही काहीही काढू लागले का हो असं म्हणू नका, कारण त्यामुळे भावालाच लाभ होणार आहे. धन लाभ, भरभराट, भावाच्या आयुष्यात आनंद येणार आहे. मग भावासाठी एवढी छोटीशी गोष्ट करायला काय हरकत आहे, नाही का? चला मग बघूया अंकशास्त्रामध्ये कोणता रंग, कोणता आकार तुमच्या भावासाठी लाभदायक सांगितलेला आहे. सगळ्यात आधी बघूया मूल्यांक 1 बद्दल. आता ज्यांचा मूल्यांक 1 म्हणजे काय माहीत नाही का, फार टेन्शन घेऊ नका. ज्या व्यक्तींची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही बरं का 10, 19 आणि 28 या तारखांपैकी झालेली आहे ना, म्हणजेच 1 तारखेला झाला आहे किंवा 10 तारखेला झाला आहे किंवा 19 किंवा 28 अशा तारखांना झाला असेल तर तुमचा मूल्यांक आहे 1. मूल्यांक 1चा स्वामी असतो सूर्य आणि म्हणूनच तुमच्या भावाचा मूल्यांक 1 असेल तर तुमच्यासाठी केशरी किंवा लाल रंगाची राखी तुम्ही निवडावी आणि त्या राखीचा आकार गोल असेल तर अधिक उत्तम. म्हणजेच गोल आकाराची केशरी किंवा लाल रंगाची राखी मूल्यांक 1 वाल्यांसाठी लाभदायक आहे. आता बघूया मूल्यांक 2कडे वळूया. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 अशा तारखांना झालेला असेल तर त्यांचा मूल्यांक आहे 2. या मूल्यांकाचा स्वामी आहे चंद्र आणि तुमच्या भाऊरायाचा मूल्यांक 2 असेल तर भगिनींनी म्हणजेच बहिणींनी पांढऱ्या किंवा चंदेरी क्रीम रंगाची राखी निवडावी आणि आकार कसा असावा, गोल चालेल, ओव्हल शेपसुद्धा चालेल, अशी राखी तुमच्या भावाला लाभ देणारी आहे. आता 3 मूल्यांकाकडे वळूया. 3 मूल्यांकांमध्ये कोणत्या जन्मतारखा येतात तर 3 मध्ये 12, 21, 30 या तारखांना जर तुमच्या भावाचा जन्म झालेला असेल तर तुमच्या भावाच्या मूल्यांकाचा स्वामी गुरु आहे. म्हणून बहिणींनी निवडण्याची राखी आहे ती पिवळी किंवा सोनेरी रेशमी धाग्यांची राखी सर्वात उत्तम ठरेल. तुमच्या भावासाठी शक्य असल्यास आकार चौकोनी किंवा त्रिकोणी असावा. भरपूर आकाराच्या राख्या मिळतात, त्यातल्या भावांसाठी चौकोनी किंवा त्रिकोणी राखी शोधणं काही इतकं अवघड नाही. आता वळूया मूल्यांक 4कडे. मूल्यांक 4 हा जो आहे त्याचा स्वामी राहू. जन्मतारखा यामध्ये येतात 13, 22 आणि 31. आता या तुमच्या भावाचा मूल्यांक 4 असेल तर त्यासाठी जांभळ्या रंगाची किंवा इलेक्ट्रिक ब्ल्यू रंगाची राखी निवडणे शुभ मानलं जातं. भावासाठी अनोख्या आकाराची राखी निवडा, पण त्यामध्ये षटकोनी आकाराची राखी जर तुम्हाला मिळाली तर ती तुमच्या भावासाठी खास असेल. त्यानंतर मूल्यांक 5 यामध्ये जन्मतारखा येतात 14, 5 आणि 23. या मूल्यांकाचा स्वामी आहे बुध ग्रह आणि राखी निवडायची आहे हिरव्या रंगाची. शक्य असल्यास आकार आयताकृती असावा किंवा पानांच्या आकाराचा असेल ना तरी आणखीनच छान बरं का. आणि जर नाही मिळाली आयताकृती तर पानाच्या आकाराचा तरी ओव्हल शेपसुद्धा घेऊ शकता. आता वळूया 6 मूल्यांकाकडे. शुक्राचा नंबर आहे बरं का, म्हणजेच ऐश्वर्य समृद्धीचा नंबर आहे आणि त्यामध्ये जन्मतारखा येतात 6, 15 आणि 24. तर तुमच्या भावाचा मूल्यांक 6 असेल तर तुम्ही गुलाबी, निळसर किंवा चमकदार चंदेरी अशी राखी घेणं उत्तम ठरेल. फुलांच्या किंवा हिऱ्यांच्या आकाराची जी राखीसुद्धा तुमच्या भावासाठी शुभ मानली जाईल. आता मूल्यांक 7. मूल्यांक 7मध्ये जन्मतारखा येतात 16, 25 आणि याचा स्वामी आहे केतू ग्रह. त्यामुळे तुमच्या भावासाठी फिक्कट हिरव्या रंगाची किंवा ऑफ व्हाईट कलरची बहुरंगी राखी, म्हणजेच वेगवेगळ्या कलरची एकत्र
कलरची राखी असते ना, तर तीसुद्धा चालणार आहे. आणि कोणत्याही वेगळ्या आकाराची राखी तुम्ही जर निवडली, म्हणजे जे नॉर्मल आकार असतात ना, गोल, चौकोनी, आयताकृती, त्यापेक्षा जरा हटके काही आकार तुम्हाला मिळाला तर या नंबरसाठी तोही चालणार आहे. आता वळूया मूल्यांक 8कडे, ज्यामध्ये जन्मतारखा येतात 17, 26. याचा स्वामी आहे शनी आणि म्हणूनच निळ्या किंवा गडद रंगाच्या निळ्या राखी बांधणं शुभ राहील, अर्थात चौकोनी हवी. मूलांक 9 यामध्ये जन्मतारखा येतात 18, 27 आणि त्याचा स्वामी आहे मंगळ. त्यानंतर लाल कलर असावा. मंगळ ग्रह म्हणून लाल रंगाची राखी, गडद लाल रंगाची राखी किंवा मरुण रंगाची राखी बांधणं उत्तम. त्रिकोणी आकार असेल तर आणखीनच उत्तम. त्यातही जर राखी लाल रंग किंवा त्रिकोणी आकार असं सुंदर कॉम्बिनेशन असेल तर आणखीन उत्तम. तर मंडळी, अगदी छोटीशी गोष्ट आहे भावासाठी. आता बघा, राख्या घ्यायला तुम्ही जाणारच आहात, तर त्याचा मूल्यांक काय, त्याची जन्मतारीख काय, त्याचा थोडासा विचार करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही राखी निवडा. निवड भावाचं कल्याणच कल्याण अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.